नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, सखीच्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण झाडावर चढून आंबे काढले होते। आता बघूयात पुढे आपल्याला अजून काय काय मिळणार आहे। त्याआधी पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा आणि याचाच पार्ट 1 पाहिला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, नक्कीच जाऊन पहा। हे लोक पुढे चालत आले होते, ते सुद्धा आता आपल्याला भेटलेत। यांना आता कुड्याची फुलं मिळालेत। हा सुद्धा एक रानमेवाच आहे। दादा मिळाले का? खूप आहेत। कसं काढतो? पुढे आहेत, हळूहळू पडशील पुढे। हे बघा, या प्रकारे ही फुलं असतात। मम्मी हे बघा कसं काढतोय बाळा, हळूहळू पडशील। ही सुकवून पण आपण करू शकतो भाजी याची, आणि ओली असताना पण करतात। काय मिळालं पार्थ? काय मिळालं तुला? काय फूल आहे? काय काढताय? आळू? अरे वा, कच्चे आहेत पण हे तो झाडांच्या पानांमध्ये आहेत, ते एवढे दिसत नाही। अरे पिकलेला नाही पण याला। अरे या आलं पळत। थांबा थांबा, दाखव। बघा पिकलेला आळू आहे आणि कच्चे पण खूप मिळालेत। हे कच्चे आहेत। तांदळामध्ये ठेवायचे, मग ते पिकतात। खूप आहे तिथे। करवंदाची जाळी पण आहे, करवंद पण पिकतात काळी काळी। आणि वरती सर्व आळू आले। ते आता अंधार झाले त्यामुळे आपल्याला एवढे दिसत नाही ते। हा आहे बघा, हे असं पहिले खूप वाजवायचे लहान मज्जा म्हणून, बाकी काही नाही। ते पान तोडायचं। मामांकडे काय आहे? मामांना काय मिळालंय बघू चला। हुंबर, गावचं हुंबर पिकलंय, खाल्ला होता खाली, थोडा खराब झालाय, खाऊ नाही शकत। पात सुद्धा मामांना बघून पान वाजवतोय। हे त्याचं झाड आहे। किती आले झाडावर बघू तुम्ही। हे बघा किती जवळ आणि खूप सारे आलेले आहेत। त्यांना खारकुंडेने खाल्लेत। चला आता पुढे जाऊयात। हे बघा, हे सगळे आलेत आता एक 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 करून। या या सगळे येतात। या कुठे चाललंय? आंबे खायला या रस्त्याने मी नेहमी यायची लहान असताना। कुड्याची फुलं एवढी मिळालेत। माझ्या मामेत 18 वर्षांनी आली भाजी काढाय। मावशी सगळे आले, काका आले, सगळे आता वाड्याजवळ चाललेत। आणि शेरू पण आलाय। चला आता हे कसे आंबे सगळ्या लोकांनी खाऊन टाकलेले आहे। ते बघा, बाटे टाकले तसेच जंगलामध्ये खातात, असे टाकतात सगळे। फायनली आपल्या गोठ्याजवळ पोहोचलो। आता तर गुरं नाही आहेत आपली, खाली बांधलेली आहेत घराजवळ, पण आधी इथेच असायचं। आमचा गोठा आहे। लहान असताना खूप एजा व्हायची, सारखी सारखी। आजोबा असताना, आजी असताना। हे आंबा खूप छान आहे। हा कोणता आंबा आहे? आंब्याचं नाव काय? मेथा आंबा। आंबे खाली पड। हे बघा किती आलेत। हे बघा, दादा आता आंबे पाडतोय। पिक्का आहे, पिकलेले कुठे गेलाय तो? हे बरेच आंबे आलेत, पण आता लोक येऊन गेले, ते घेऊन गेले काढून। लोक जे आता आपल्या आधी गेले ते सर्व आंबे काढून घेऊन गेले ते। मामांनी पाडलेत बऱ्यापैकी आंबे। पिक्के आहेत ना? पिकलेला काढला? पाडलास काय? तू गेलाय पुढे, पिक्का आहे ना? बघू दे ना, दे ना। त्याला आनंद बघ किती झालाय। एका दगडीमध्येच पडला, नाही बोलले पडणार। पिकलेला ना? फुटलाय ते, माती गेली आत्ताच दगड काढून काढलाय। आनंद का नाही होणार? छान आहे रे। आनंद का नाही होणार? एका दगडीत पडला, नाही बोलले। थांब, कसं आहे? मस्त लागतं, खूप छान आहे। कसं आहे टेस्टला? मस्त आहे। जे खात बसलेत मस्त मँगो। एवढे खाणार आहात तुम्ही?
नाही हे म्हणजे ठेवलं हातामध्ये. तीन खाल्ले. मजा येते. बाबू चिक काढून देतो आंबा खायला मला. गोड आहे ना खूप. सगळे बसले. सगळ्यांना मिळाले का आंबे खायला? अजून भेटले तरी चालतील. मँगो खाल्ला तू? खाल्ले ना. खायला इथे 2-2, 3-3 आंबे खाल्लेत आम्ही इथे बसून. माझ्या बायकोला त्या बायकोला त्या भावाच्या बायकोसाठी घेतले त्याने खास आंबा. 2 आंबे घेतले. एवढे आंबे मिळाले त्यांना. खूप मिळालेत ना. मस्त आजची सोय झाली आपली. आज उद्या दुपारपर्यंत बस होतील आपली. जवळ किती माणसं आहेत आपल्या घरामध्ये आता? 20. गेल्याच आज खाऊन ताई प्रत्येकाला 2-2 तरी लागतात. एवढे घेतले 2-2, 3-3 रात्री संपून जातील. पाठी घरची ना. चुलीला लावण्यासाठी ना. हे आता तोडून घेऊन जायचं भरून 4-5 महिन्यांसाठी. मस्त. ते आता असं बांधणार आणि घेऊन जाणार. काय झालंय? काय बोलतो? तुम्ही काढलात? वा मस्त. एक दगडामध्ये 2 आंबे काढलेत मामीने आणि खूप खुश झालेत. अरे डोकं फुटेल तिचं. मस्त मारले. पिकलेले आहेत की कच्चे आहेत? पिकलेले. मावशी काय आता काढायचंय? मामा काय काढायचंय? कुड्याची फुलं. कुड्याची फुलं काढूया आपण. चला. आमच्या रानामध्ये पुष्कळ भाज्या आहेत. फक्त तुम्हाला खायचं आलं पाहिजे, काढता आलं पाहिजे. हे बघा. याच्याने तुमचा डायबिटीज, शुगर, काही बिमारी असेल तरी काही त्रास नाही. हे पोटदुखीसाठी खूप छान आहे. पोटासाठी पोट साफ होतं. खूप चांगली भाजी आहे ही. सुकून पण करतो आपण. आता उन्हाळ्यामध्ये सुकवायची आणि ठेवून द्यायची. वर्षभरात आपण कधीही करू शकतो. तुम्ही ठेवता काय सुकून भाजी? हो आम्ही पण सुकवतो हिला. मग नंतर उकडून घ्यायची पावसाळ्यामध्ये खायची आणि बनवतो. एवढी जमा झाली आपली. पिशवी भरून घ्यायची. माझ्या पिल्लाने पण काढली आहे. वा. भाजी बनवायची बाबू. भाजी बनवायची याची आपल्याला. भाजी आवडते तुला? हा ओढा याला खूप पाणी असतं पावसातून. तुडुंब भरून वाहतो. आता मे महिना म्हणून पाणी पूर्ण आटलेलं आहे. तुम्ही येता मामा इथे पावसातून पोहायला येता? भारी ना. वाव. उचलून घेऊन जायचे पाण्यातून ना. किती छान आहे बाबा. आता आपण ओढा क्रॉस करून इकडे आलोय, पलीकडे आलोय आणि ऑलरेडी हे लोक पोहोचलेत आणि मामाचा मुलगा झाडावर चढलाय. मावशी आमची पडली आहे थोडी. तिला थोडं लागलंय. जास्त लागलंय का तुला? तिचा थोडा रस्ते अरुंद आहे त्यामुळे पाय घसरला आणि थोडी बसली. जास्त लागले. दुखतंय. आंबे पडले सगळे. सगळे आंबे जमा करायला लागलेत. झाले दादा काढून? किती काढले? भरपूर मिळाले. एवढे काढले. फणस पण सापडले आपल्याला इथे. किती फणस आहेत बघ. जॅकफ्रूट बाबू. जॅकफ्रूट्स आहेत. वरपर्यंत आहेत. पिकले नाहीत ना, कच्चे आहेत. इथे एकदम खाली लागलेत. खराब झालेत का ते? नाही. कसं वाटलं? एक छोटीशी आपली ट्रिप झाली आहे. छान वाटलं ना? असेच उभे राहा. बघा रस्ता चांगला आहे. मगाशी आपण ज्या रस्त्याने आलो तो ती पायवाट होती आणि इकडे गाड्या सुद्धा येतात. 2 व्हीलर 4 व्हीलर. मगाशी जी पायवाट होती ती जुनी होती.
इकडून आपण गाडी सुद्धा घेऊन 4 व्हीलर सुद्धा घेऊन येतात तिथे. रात्र झाले, आपलं घर आता जवळ आलंय बघा. हे दिसतंय आपलं घर. काका गेलेत पुढे. खूपच लेट झालं आपल्याला ॲक्च्युली यायला. घराजवळ पोहोचलोय आता आपण. हा समोरचा गेट आहे. लग्न असल्यामुळे मंडप केला होता. व्हिडिओ पाहून गावी गेल्याचा अनुभव आला की नाही हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुमचे पण असे काही अनुभव असतील तर नक्कीच शेअर करा. आणि असेच छान छान व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वजण आंबे खाण्यासाठी वाट बघत आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.